सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। बिगर यांत्रिकी पारंपरिक रापण संघाच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्यांचा विचार येणाऱ्या नागपूर अधिवेशनात झाला नाही, तर सर्व पारंपरिक मच्छीमार बांधवांच्या वतीने मतदानांवर बहिष्कार घालण्याचा आक्रमक पवित्रा देवगड तालुक्यातील 18 पारंपरिक रापण संघाच्या वतीने घेण्यात आला। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी। 18 बिगर यांत्रिकी पारंपरिक रापण संघाची बैठक आज कुणकेश्वर या ठिकाणी पार पडली। यापूर्वी देखील बिगर यांत्रिकी पारंपरिक रापण संघांच्या वतीनं आपल्या न्याय मागण्यांची मागणी ही जिल्ह्याचे पालकमंत्री आणि प्रशासनाकडे देखील करण्यात आली आहे आणि त्या अनुषंगानं येत्या नागपूरच्या अधिवेशनात आपल्या न्याय मागणींचा विचार न झाल्यास यापुढील काळात कशा पद्धतीची रूपरेषा ठरविण्यात येईल या संदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने आपण पारंपरिक रापण संघांच्या प्रतिनिधींशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत। आपण जाणार आहोत दिनेश दुवाळी यांच्याकडे। दुवाळी, या चर्चेत आणि या बैठकीत आपण कशा पद्धतीची चर्चा झाली आणि कोणते निर्णय घेतल्यात आपण काय सांगाल? या बैठकीमध्ये जी 4 नोव्हेंबरला माननीय श्री नितेशजी राणे साहेब पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा यांची आज इथे बैठक झालेली, त्या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं की येत्या अधिवेशनात आम्हाला न्याय मिळवून देण्याचं त्यांनी सांगितलं होतं। परंतु जर या अधिवेशनात यावरती कुठलाही ठोस निर्णय झाला नाही तर या पारंपरिक मच्छीमारांतर्फे आंदोलन तसेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये कुठलाही सहभाग घेणार नाही, कारण या पारंपरिक रापण संघामध्ये बहुतांशी हे मच्छीमार कोकणात इथल्या आहेत आणि ते सर्वसाधारण सर्व मच्छीमारी या उपजीविकेवर राहतात। तसेच जास्तीत जास्त मतदार हे पारंपरिक मच्छी संघाचे सभासद आहेत, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पण आम्ही सहभाग घेणार नाही। तसेच गरज पडल्यास आम्ही आंदोलनाचे हत्यार उपसण्याच्या तयारीत आहोत। याच अनुषंगाने आपण जाणार संतोष लब्धे यांच्याकडे। लब्धे साहेब, आपण यापूर्वी कोणत्या पद्धतीची मागणी केली आहे, काय सांगाल? 4 नोव्हेंबर ज्यावेळी पालकमंत्र्यांची आपली बैठक झाली त्यावेळी ज्या बैठकीमध्ये जे निवेदनं दिली त्यामध्ये आपले जे काही पारंपरिक मच्छीमार आहेत त्यांना प्रत्येक सभासदांना मिनिमम 20,000 रुपये मिळावे या अनुषंगाने, जेणेकरून आज पारंपरिक मच्छीमार आहे व उपासमारीची वेळ आलेली आहे, जे वादळी दृश्य चालू आहेत, जे अनेक संकटामध्ये तो आपलं काम करत असताना सुद्धा यावर्षी प्रत्येक रापण संघाची मला वाटतं 2 ते 3 रापण संघ नुकतेच चालू झालेले, म्हणजे सुरुवात केलेली, जेणेकरून या वादळी दृश्यामध्ये जे पालकमंत्र्यांशी आम्ही ज्यावेळी संवाद साधला त्यावेळी त्याने म्हणाले की जे आता येणाऱ्या अधिवेशन आहे त्यामध्ये येणाऱ्या मच्छीमारांना मी न्याय देण्यासाठी हक्काने भांडणार आहे। ह्या आश्वासनाने, त्यांच्या आश्वासनांना उत्तर देताना आम्हाला वाटलं की खरोखरच आपले पालकमंत्री आम्हाला काहीतरी त्यांच्याकडनं आशा आहे। अशा अनुषंगाने सुद्धा आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो, तरी पण त्याच्यानंतर सुद्धा आपला जर अधिवेशनामध्ये जर आवाजच उठला गेला आणि मच्छीमारांना त्याचा न्याय जर मिळत नसेल तर त्यावेळी आज जी आपली तातडीची बैठक घेण्यात आलेली आहे त्या बैठकीमध्ये असं ठरलं की जेणेकरून जर आपला अधिवेशनामध्ये कुठलाही मुद्दा उपस्थित झाला नसेल आणि आपल्याला तो ठोस मुद्दा नसेल तर आपण येणाऱ्या जे निवडणुका आहेत त्यामध्ये आपण सहभाग घ्यायचा नाही। कदाचित आपल्याला संघर्ष करण्याचा वेळ ज्यावेळी येईल त्यावेळी आपण आंदोलनही करण्यासाठी आपण तत्पर आहोत। अशा अनुषंगाने अनेक आपली चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये येणाऱ्या जे का अधिवेशन आहे त्यानंतर आपलं पारंपरिक मच्छीमार खरोखरच त्यांना समाधान उत्तर नाही मिळालं तर शक्यतो ह्या गोष्टीकडे आम्ही अवलंबून राहणार आहोत असं पारंपरिक मच्छीमारांच्या वतीने आम्ही तुम्हाला जाहीर करत आहोत। निश्चितपणे या ठिकाणी बिगर यांत्रिकी पारंपरिक रापण संघाच्या वतीनं बैठक घेण्यात आली आणि या बैठकीत जो निर्णय घेण्यात आला की रापण संघाच्या प्रत्येक सदस्याला किमान 20,000 रुपयाची आर्थिक मदत मिळावी आणि यापूर्वीच मागणी केल्याप्रमाणे त्यासाठी न्याय देण्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री हे निश्चितपणे प्रयत्न करतील। परंतु नागपूर अधिवेशनात यावर कोणत्याही प्रकारची चर्चा नाही झाली आणि रापण संघाला योग्य तो न्याय न मिळाल्यास
यापुढील काळात होणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याची भूमिका या ठिकाणी रापण संघाच्या वतीनं केली आहे आणि त्याचबरोबर यापुढील काळात देखील आक्रमक पवित्रा आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल असा इशाराही या निमित्तानं देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग 24 तासाठी दयानंद मांगले, देवगड. रम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता. देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 917511 0202 942114 5424 8600 730700. मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.